ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आहे आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा आज पगार होणार आहे। गणेशोत्सवासाठी या महिन्यात लवकर पगार केला जाणार आहे। त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एसटी कर्मचारी पगाराची फाईल मागच्या आठवड्यातच वित्त विभागाकडे पाठवली होती आणि लवकर निधी देण्याची मागणी केली होती। त्या मागणीला अखेर यश आलंय। कुलाबा वांद्रे सिप्स आरे भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मेट्रो 3 ची सेवा आता रविवारी सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे। मेट्रो 3 मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी 8:30 वाजता सुरू होत होती। पण आता मात्र 31 ऑगस्ट पासून मेट्रो 3 ची सेवा रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू राहणार आहे। मुंबई ते जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ऑनलाईन पद्धतीने या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील। ही गाडी नांदेड मुंबई दरम्यानचं 610 किलोमीटरचं अंतर 9 तास 25 मिनिटांमध्ये पार करेल। आज लोकार्पण झाल्यानंतर गुरुवारपासून ही रेल्वे गाडी दररोज सकाळी 5 वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटणार असून दुपारी 2:25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचले। या वंदे भारत ट्रेनमुळे अनेक शहरांना जलद रेल्वे कनेक्टिव्हिटी सोबतच तीर्थयात्रेच्या आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे। वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय बुधवारी खुलं राहणार आहे तर गुरुवारी बंद राहणार आहे। भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती आणि उद्यान साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असतं। मात्र महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी उद्यान हे जनतेसाठी खुलं राहणार आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी हे बंद ठेवण्यात आलंय। सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली असून गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलाय। अशातच सोन्या चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपयांची वाढ झाली। यामुळे सोन्याचे दर हे जीएसटी सह 1,03,500 रुपयांवर पोहोचलेले आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये सोनं केवळ एक दागिना नसून एक महत्त्वाची बचत आणि गुंतवणुकीचं साधन मानलं जातं। त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये विशेषतः दिवाळी आणि लग्न समारंभात सोन्याची मागणी वाढते आणि त्यामुळे दरांवर परिणाम होतो। आगामी काळामध्ये रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता आणखी वाढली किंवा अमेरिकन फेडरल बँकेनं आपले व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला तर सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता ही व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या 149 दुकानांच्या ई-लिलावाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। या अर्ज प्रक्रियेला सोमवारी मुंबई मंडळानं मुदतवाढ दिली आहे। या मुदतवाढीनुसार आता 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार असून 11 सप्टेंबरला ई-लिलावाचा निकाल जाहीर होणार आहे। म्हाडाच्या गृह प्रकल्पांमध्ये रहिवाशांच्या सोयीकरता काही दुकानं देखील बांधण्यात येतात। या दुकानांची विक्री ही ई-लिलावाद्वारे केली जाते। त्यानुसार गेल्या वर्षी मुंबई मंडळानं 173 दुकानांचा ई-लिलाव केला होता। मात्र या ई-लिलावामध्ये केवळ 49 दुकानं विकली गेली आणि 124 दुकानं ही रिक्त राहिली। या रिक्त दुकानांसह नवीन दुकानांचा समावेश करत ऑगस्टमध्ये मुंबई मंडळानं 149 दुकानांच्या ई-लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे। मुंबईतील सागरी किनारा महामार्गाला लागून असलेल्या समृद्धी पदपथाचा काही भाग हा 15 ऑगस्टच्या सायंकाळपासूनच सुरू झाला। मात्र मुंबईकरांची पावलं अजूनही या पदपथाकडे फारशी वळलेली दिसत नाहीयेत। समुद्री पदपथावर तुरळक संख्येनं पादचारी दिसतात। समुद्री पदपथाचा अर्थात भाग हा सुरू झालाय, त्यामुळे तिथे येणं सामान्य नागरिकांसाठी तितकंसं सोयीचं नसल्याची चर्चा आहे। पालिका प्रशासनानं मात्र या ठिकाणी लोकांचा चांगला प्रतिसाद असल्याचं म्हटलेलं आहे। मुंबईच्या प्रभादेवीतील एल्फिस्टन पूल पाडकामाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या पुलाचं पाडकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार आहे। येत्या 10 सप्टेंबरपासून पूल वाहतुकीसाठी बंद होणार असल्याची माहिती ही मुंबई वाहतूक विभागाकडून देण्यात आली होती। या पुलाच्या पाडकामासोबतच परिसरातील काही इमारतींचं देखील पाडकाम केलं जाणार आहे। या इमारतीतील रहिवाशांनी आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा मग पाडकाम करा अशी भूमिका घेत आंदोलन केलं होतं। त्यानंतर स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडत
पूल बंदचा फलक आंदोलकांनी काढून टाकला होता आणि त्यानंतर आता वाहतूक पोलिसांकडून गणेशोत्सवानंतर पुलाचं पाडकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ही समोर आल्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। उपराजधानीत मोकाट कुत्र्यांची समस्या कायम असताना अनेक वस्त्यांमध्ये पाळीव कुत्र्यांमुळे देखील नागरिकांना मनस्ताप होत असल्याचं चित्र आहे। अनेक मालक नियमांचं पालन न करता मनमानी पद्धतीनं कुत्र्यांना आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये फिरवतात आणि काही वेळा हे पाळीव श्वान इतरांना चावाही घेतात। हीच बाब लक्षात घेऊन नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी अधिसूचना जारी केली आहे। पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरवताना त्यांच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीची जाळी लावणं हे अनिवार्य करण्यात आलंय। त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर श्वानांना खाऊ घालण्यास कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे। मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे। दरम्यान 27 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे। यावर्षी ऐन गणेशोत्सवामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होणार आहे। 26 ते 29 ऑगस्ट मुंबई, ठाणे यासह IMD मॉडेल आणि अंदाजानुसार कोकण आणि घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। 29 ऑगस्ट रोजी राज्याच्या अंतर्गत भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। मुंबईची शान लालबागच्या राजाचा काल मुखदर्शन सोहळा पार पडला। यंदा लालबागच्या राजासाठी तिरुपती बालाजीच्या मुकुटाचा सुंदर आणि भव्य असा देखावा साकारण्यात आलाय। दरम्यान राजाच्या मुखदर्शन आणि प्रथम दर्शनाआधी मूर्तीसमोर मोठा लाल मखमली पडदा असतो आणि यावर्षी राजाच्या मूर्तीसमोर 50 फुटी उंच मखमली पडदा हा उत्तर प्रदेशातील काही मुस्लिम कारागिरांनी तयार केलाय। मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या बाप्पाचा मुखदर्शन सोहळा पार पडला। यंदा रामेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। रामायणातील पोपटाचा संदर्भ घेत यावेळी बाप्पाची मूर्ती ही तयार करण्यात आली आहे। शिवाजी कॉम्प्लेक्स तर्फे मोठ्या थाटामाटात शिवाजी कॉम्प्लेक्सच्या राजाचं आगमन करण्यात आलं। या मंडळाचं हे सलग 32वं वर्ष असून यावर्षी देखील उत्साह, भक्तिभाव आणि सांस्कृतिक परंपरेतून बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। मंडळाने परिसरामध्ये आकर्षक सजावट करून भक्तांचं लक्ष वेधलं। आगमन सोहळ्यादरम्यान भक्तगणांनी गंगा आरती सादर केली। तसंच अघोरी नृत्यांच्या अनोख्या सादरीकरणातून बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरामध्ये, फटाक्यांच्या आतषबाजीत वातावरण भक्तिमय झालं होतं। बाप्पाच्या आगमनासाठी शिवाजी कॉम्प्लेक्स परिसरामध्ये शेकडो भाविकांनी गर्दी केली होती। येत्या 27 ऑगस्टला सर्वत्र गणेश चतुर्थी साजरी होणार असून गणेश भक्त लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेत। गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या बाप्पाच्या मूर्तीला गोविंदपूर शाळेमधून सिव्हिल लाईनला ढोल ताशांच्या गजरात नेण्यात आलं। या आगमन सोहळ्यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग होता। सांगलीत गणेश आगमन मिरवणुका मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। शिवसमर्थ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यामध्ये अघोरी नृत्याविष्कार पाहायला मिळाला। सोहळ्यात हजारो गणेश भक्तांनी सहभाग घेतला। मिरवणूक ढोल पथकाच्या निनादामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली। गणपती बंदोबस्ताबाबत मुंबई पोलीस सज्ज झालेत। लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त राहणार। यासाठी 500 पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्तामध्ये सहभागी राहणार आहेत। श्वान पथक, BDDS, 12 SRP कंपनी, QRT आणि 11,000 CCTV मुंबईमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। याशिवाय गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे देखील लक्ष ठेवलं जाणार आहे। चौपाटीवर देखील स्वतंत्र CCTV लावण्यात आले। मुंबईत 7 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 36 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त तसंच 2600 पोलीस अधिकाऱ्यांसह 15,000 पोलिसांचा बंदोबस्त हा गणेशोत्सवादरम्यान मुंबईमध्ये सज्ज राहणार आहे। सत्यनारायण चौधरी आणि सह पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। जवळजवळ 400 पोलीस कॉन्स्टेबल आणि 200 पेक्षा जास्त अधिकारी, त्यांचे व्यतिरिक्त आमची जो स्पेशलाइज युनिट आहे त्यामध्ये ते पण डिप्लॉय तिकडे केलेली आहे। प्लेन क्लोथचा डिप्लॉयमेंट आहे आणि तिकडे पण जो प्रिकॉशन्स चेकिंग, फ्रिस्किंग आणि जो क्राऊड कंट्रोलसाठी लागेल ते पण तयारी आमच्यातर्फे झालेली आहे। गणेशोत्सवापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केलाय। महाराष्ट्रातील संवेदनशील भागांसाठी हा अलर्ट जारी करण्यात आलाय। काही समाजकंटक उत्सवादरम्यान राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतात असा सूत्रांचा दावा आहे।
ही समाजकंटक अफवा पसरवण्याचा, विष पसरवण्याचा आणि दोन समुदायांमध्ये दंगल घडवण्याचा कट रचण्याचा विचार करत आहेत. गणपती आगमनापासून गणेश विसर्जनापर्यंत महाराष्ट्रातील अनेक संवेदनशील क्षेत्रांबद्दल सतर्क राहण्याच्या सूचना या सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये आज आणि उद्या बदल करण्यात आले. प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि गणेश मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. डेंगळे पूल, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग आणि मुंडव्यातील केशवनगर परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय. शिवाजीनगर येथील डेंगळे पूल हा परिसरामध्ये गणेश मूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल थाटलेले आहेत, त्यामुळे हा भाग आज आणि उद्या बंद असणार आहे. तसंच छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडई गोटीराम भैया चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या काळात मध्यवर्ती पुण्यातील दारू आणि वाईन शॉप बंद ठेवण्यात येणार आहेत. विश्रामबाग, फरासखाना आणि खडकमाळ या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही दारूबंदी करण्यात आली आहे. पुण्यातील स्वारगेट ते डेक्कन या भागातील दारू आणि वाईनची दुकानं ही बंद राहणार आहेत. इतर पुण्यामध्ये मात्र फक्त गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी दारू दुकानं बंद असणार आहेत, तर इतर दिवशी दारू दुकानं ही सुरू राहतील. गडचिरोली शहरातील बाजारपेठ सजली असून साहित्य खरेदीसाठी भक्तांची मोठी लगबग दिसून आली आहे. मूर्तिकारांकडून देखील अखेरचा हात फिरवला जात असून शेकडो गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. बाजारपेठ गणेश मूर्तींसह मखर सजावटीचं साहित्य, वस्त्र, दागिने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी ही दिसून आली आहे. भंडाऱ्यात देखील गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्तांमध्ये लगबग सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय. सार्वजनिक गणेश मंडळ असो की घरगुती गणरायाच्या आगमनासाठी आता तयारी ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लाडक्या बाप्पाच्या सजावटीच्या साहित्याच्या दुकानांमध्ये ही दुकानं सजलेली आहेत आणि ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी दिसून येते. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी गणरायाच्या किमतींमध्ये 10% वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मूर्तिकार आता गणेश मूर्तींना शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. इको फ्रेंडली बाप्पा विराजमान होत असल्यामुळे मूर्तीचे दर सुद्धा वाढलेत. मूर्तिकार यांनी अशी माहिती दिलेली आहे. जळगावकर लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. जळगाव शहरात बाप्पाला लागणाऱ्या सजावटीचं साहित्य, प्रसाद आणि विविध दुकानांमध्ये नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. यावर्षी जळगावकर शाडूच्या मातीपासून बनवलेल्या बाप्पांच्या मूर्ती या खरेदी करायला पसंती दाखवतात. यामुळे शाडू मातीपासून बनवलेल्या बाप्पाच्या मूर्तींच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे. तसंच सजावटीच्या साहित्यांमध्ये देखील 5 ते 10% वाढ झाली आहे. पुण्यात 70 वर्ष जुन्या अशा शाडू मातीच्या फॅक्टरीत खास शाडू मातीच्या मूर्तींना आकर्षक असं सजवण्यात येतंय. फेटे, ज्वेलरी आणि सोबतच मूर्तीला रेखीव बनवण्याचं काम सुरू आहे. शाडू मातीच्या मूर्ती खरेदीसाठी देखील बुकिंग्स करण्यात येत आहेत. पुण्यातील लांजेकर कुटुंबियांचा हा शाडू मातीचा 70 वर्ष जुना असा पारंपरिक व्यवसाय आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती हुबेहूब साकारण्यात आलेल्या आहेत आणि हेच बघण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक देशभरातून येत असतात. पुण्यातील पुणे बाबू गेनू मंडळाला 55 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यंदाच्या वर्षी त्यांनी म्हैसूर पॅलेस उभारलेला आहे. म्हैसूर पॅलेसच्या या देखाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. खास बाप्पासाठी गाभारा देखील तयार करण्यात आलाय. खास एनडी स्टुडिओमधील सेट डिझायनर यांनी हा म्हैसूर पॅलेसचा देखावा तयार केलेला आहे. गणपती उत्सवाच्या स्वागताची लगबग सर्वत्र सुरू असतानाच वसईतील न्यू इंग्लिश स्कूल वसई या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवलाय. पर्यावरण पूरकतेचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून इको फ्रेंडली गणपती बाप्पांची निर्मिती केली. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी तब्बल 372 गणपती बाप्पा घडवले. या मूर्तीसाठी शाडूची माती आणि कणकेचा गोळा आणि त्याचबरोबर इतर नैसर्गिक साहित्याचा वापर करण्यात आलाय. सर्व मूर्ती या पूर्णपणे इको फ्रेंडली असून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. पत्रातून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान संचालक मंडळानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी देखील या प्रकरणी तक्रार केल्याचा पत्रामध्ये उल्लेख आहे। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची हमी देत एक विशेष समिती स्थापन करून पुनर्सर्वेक्षणाचे निर्देश हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीला योग्य आणि वाढीव मोबदला मिळावा यासाठी मंत्रालय आयोजित बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेची निवडणूक देखील वादात सापडली आहे। गेल्या आठवड्यात शुक्रवारी या निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती। मध्यरात्री या मतमोजणीवर बहुतांशी उमेदवारांनी आक्षेप घेतला, त्यामुळे मतमोजणी काही काळ थांबवावी लागली होती। पहाटे या मतमोजणीत भानुदार भोईर यांचं सहकार पॅनलचे 14 उमेदवार हे विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं, तर जय सहकार पॅनलचे देखील 5 उमेदवार विजयी झाले होते। मात्र जय सहकार पॅनलनं या मतमोजणीवर आक्षेप घेतला असून या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसंच न्यायालयात जाण्याचा इशारा देखील पॅनलनं दिलेला आहे। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेमध्ये मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीचा मुद्दा चांगलाच गाजलाय। ज्येष्ठ सभासद सुरेश चौधरी यांनी माजी मंत्री तथा बँकेचे तत्कालीन चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या संचालक मंडळावर विक्री प्रक्रियेमध्ये कमिशन खाल्ल्याचा गंभीर आरोप केलाय। या आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी मंत्री आणि संचालक गुलाबराव देवकर यांनी संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आणि पारदर्शक राबवल्याचा दावा केलाय। त्या सभासदांनी जर बँकेत येऊन माहिती घेतली असती, निश्चित त्याला बँकेत माहिती मिळाली असती। कोणत्याही प्रकारचं कमिशन किंवा खरेदीमध्ये काही झालं विक्रीमध्ये असं करताच येत नाही। सगळ्या ऑनलाईन निविदा असतात, तुम्हालाही त्या निविदा भरता आल्या असत्या आणि तुम्हालाही तो कारखाना घेता आला असता। आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलनाला बसले होते। शेतकऱ्यांची गोरक्षकांनी पकडून नेलेली म्हैस परत द्यावी अशी त्यांनी मागणी केली होती। गोरक्षकांनी या ठिकाणी सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात दाद मागण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केलं। मुख्यमंत्री कार्यालयाशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेतलंय। अधिकाऱ्यांनी बैठकीचं आश्वासन दिल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेतलं। गणपती उत्सव झाल्यानंतर बैठक होणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची शिष्टाई ही यशस्वी ठरली आहे। यवतमाळच्या उमरखेड आणि महागाव तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री संजय राठोडांनी उमरखेड इथं नगर परिषद गार्डन हॉल सभागृहात नुकसानीचा आढावा घेतला। बैठकीत अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना चुकीची आकडेवारीची माहिती दिल्यानं राठोडांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। दोन्ही अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावून उत्तरं मागवण्यात आली आहेत। माजी सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोडे यांनी लंडन येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली आणि वंदन केलं। ही भेट म्हणजे केवळ एका वास्तूची पाहणी नव्हे, तर समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या मूल्यांना पुन्हा एकदा उजाळा देणारा अनुभव होता, अशी प्रतिक्रिया ही संजय बनसोडे यांनी दिली आहे। रस्ते वाहतुकीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलंय। रस्ते बांधताना रस्ता सुरक्षेच्या बाबींकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं। महामार्गांवर किमान 40% मृत्यू अशा समस्यांमुळे होतात। याला अभियांत्रिकी समस्या या पूर्णपणे जबाबदार आहेत, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय। सध्या आम्ही या समस्या दुरुस्त करत आहोत। तब्बल 40,000 कोटी रुपयांच्या ब्लॅक स्पॉटवरून लक्ष केंद्रित करत आहोत, अशी माहिती देखील नितीन गडकरी यांनी दिली आहे। रोड बनाते समय रोड सेफ्टी के हिसाब से नहीं सोचने के कारण आज इसमें से कम 40% डेथ एनएच पर रोड पर होती है, और इसके लिए हमारी इंजीनियरिंग प्रॉब्लम जो है वो उसके लिए जिम्मेदार है। वसई ते विरार दरम्यानच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे। खड्ड्यांमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहन चालकांना रोज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत लांबच लांब ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय।
मार्गावरून दरवर्षी अंदाजे 200 ते 250 सार्वजनिक गणेश मंडळांचे बाप्पा आगमनासाठी येतात, परंतु यंदा मंडळांच्या कार्यकर्त्यांना खड्ड्यांमधूनच जोखमीवर आपले बाप्पा हे न्यावे लागणार आहेत. माथेरान घाट मार्गावरील पिटकर पॉइंट जवळ स्विफ्ट कार दरीत कोसळली. विक्रोळी मुंबई येथील 5 पर्यटक या कारमध्ये प्रवास करत होते. अपघातामध्ये 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर नेरळ इथं उपचार सुरू आहेत. दरम्यान या रस्त्यावर डांबरीकरणाच्या निकृष्ट दर्जामुळे खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरच अपघात घडत असल्याचा आरोप हा वाहन चालक करतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाविरोधात आंदोलनाचा इशारा नेरळ टॅक्सी चालक मालक या संघटनेनं दिलेला आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. एसटी कर्मचाऱ्यांना